स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, पोनो प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. आता बघा, आपण 7 डेज मिरॅकल टायपिंग केलं, विविध आजारांवर केलं. प्रत्येक टॅपिंग मध्ये वेगवेगळे आपण विषय घेतले. आता तुम्ही किती केलं हे तुम्हालाच माहिती, पण सर्वात 101% जर तुमचं जीवन बदलायचं असेल तर EFT टॅपिंग सारखा दुसरा कोणताही मार्ग नाहीये. बरं, ह्याला काय तुम्ही आंघोळ केलेली आहे का? तुम्ही काही केलेलं आहे का? शुचिर्भूत आहात का? किंवा एक आसन घ्यायला हवाय, असं काहीही कोणतीही अट नाहीये. तुम्हाला जिथे जमेल तिथे तुम्ही ते करायचंय. आता बघा, हे करताना म्हणजे तुम्ही शक्यतो ते एखादा व्हिडिओ, समजा तो एखाद्या दुखण्यासाठी करताय, तर तो कंटिन्यू कमीत कमी 11 दिवस करा, 21 दिवस करा, तर तुम्हाला त्याचा फरक दिसून येईल. नुसता व्हिडिओ बघून सोडून दिला तर तुमच्यामध्ये काही फरक होणार नाहीये. जर फरक व्हायला हवा असेल तर तुम्ही त्या व्हिडिओ सोबत ते टॅपिंग करा. आणि टॅपिंग करताना शक्यतो जोपर्यंत ती वाक्य पाठ होत नाही तोपर्यंत डोळे उघडे ठेवा. एकदा जेव्हा तुमची ती वाक्य पाठ होतील तर तुम्ही डोळे मिटून टॅपिंग करा. श्वासावर अधिक लक्ष द्या आणि बॉडी कशी आपली कॉन्सन्ट्रेट होईल किंवा कसं आपल्याला फक्त फोकस करता येईल किंवा टॅपिंगकडे लक्ष देता येईल आणि आपल्यामध्ये परिवर्तन करता येईल ह्याकडे लक्ष द्या. जेव्हा तुम्ही टॅपिंग करता तेव्हा तुमचे सगळे मेरिडियन पॉइंट्स किंवा सगळी तुमची नर्वस सिस्टीम रिसेट व्हायला तयार होते. पण ते तुम्ही एकदा करून होणार नाही, कारण हा वर्षानुवर्षाचा देह आहे. मागच्या जन्मी, त्याच्या आधीच्या जन्मी जे काही नर्वस सिस्टीम किंवा सेल्स घेऊन आलोय त्या काही आपण निर्माण केलेल्या नाहीत. आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त आपल्याला हवा असलेला बदल घडवू शकतो. तर हा बदल बघा, पूजे अर्चनी होतो, पण तेवढाच वेळ पूजा केली, तेवढा वेळ प्रसन्न वाटलं. पण जर तुम्हाला रिअली तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर तुम्ही त्यासाठी जे टॅपिंग दिलंय ते तुम्ही वेळेवर करा आणि अनुभव घ्या आणि मगच मला कळवा. आणि म्हणजे तुम्ही जे व्हिडिओ नुसते बघून सोडून देताय तर तसं करू नका, ते करा. ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कारण जर केलं नाही तर तुमच्यामध्ये बदल होणार नाही. मी फक्त सांगायचं काम करू शकते, पण करायचं काम तुम्हालाच आहे. बघा, जेवायला तुम्हाला सर्व आईने सुंदर बनवून दिलंय, थाळी भरवून दिली आहे, अगदी भरवायला पण ती गेलीये, भरवतीये, पण चावून गिळायचं काम तुम्हालाच करायचंय. तसं मी तुम्हाला सर्वात सोप्या पद्धतीने हे शिकवतेय आणि ते तुम्ही जर अंगीकारलं तर तुमचं जीवन आनंदमय होईल आणि तुम्ही खूप काही जीवनात ग्रोथ कराल अशी अपेक्षा करते. धन्यवाद.